अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा 12वा वर्धापन दिन सोहळा थोड्याच वेळामध्ये सुरू होतो आहे. या सोहळ्याकरिता जे मान्यवर उपस्थित होणार आहेत त्या मान्यवरांचं आगमन शिवगडच्या प्रांगणामध्ये झालेलं आहे. तेव्हा जे साधक बंधू भगिनी त्याचबरोबर या कार्यक्रमाकरिता आलेले जे श्रोते आहेत त्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठासमोरील केलेल्या बैठक व्यवस्थेमध्ये बसून घ्यायचं आहे. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय राजे समरजित सिंहजी घाटगे, ट्रस्टी श्रीमंत सुहासिनी घाटगे आई साहेब, त्याचबरोबर श्रद्धेय प्रकाश शास्त्रीजी मुळे, शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचे नूतन सचिव आदरणीय उदय खडके सर, सहसचिव सौ निलिमा लिमये, तसेच खजानीस बाळासाहेब सूर्यवंशी या मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो आहे श्रद्धेय प्रकाश शास्त्रीजी मुळे यांचे स्वागत आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय राजे समरजित सिंहजी घाटगे यांनी पुष्पहार व शाल देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. श्रद्धेय प्रकाश शास्त्रीजी मुळे आपल्याला आत्मषटकम या अभ्यास वर्गाच्या मार्गदर्शनाकरिता गेले 2 दिवस त्यांनी आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय राजे समरजित सिंहजी घाटगे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व शाल देऊन केलं जात आहे. धन्यवाद. यानंतर आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय समरजित सिंह राजे घाटगे साहेब यांचं स्वागत शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे नूतन सचिव उदय खडके सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यावं, स्थानापन्न व्हावं. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा हा 12वा वर्धापन दिन सोहळा आपण इथे संपन्न करीत आहोत. या सोहळ्याचं स्वागतपर प्रास्ताविक शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे नूतन सचिव श्री उदय खडके सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई यांना चरणस्पर्शपूर्वक वंदन. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या 12व्या वर्धापन दिन सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या शिवगड ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्रीमंत समरजित राजे घाटगे, या सोहळ्याचे प्रमुख अतिथी श्रद्धेय मुळे शास्त्री, ट्रस्टचे खजिनदार श्री बाळासाहेब सूर्यवंशी, ट्रस्टच्या विश्वस्त आदरणीय श्रीमती सुहासिनी दिव्यी घाटगे आई साहेब, ट्रस्टचे खजिनदार बाळासाहेब सूर्यवंशी, सहसचिव सौ निलिमाताई लिमये, वर्गास जोडून झालेल्या अभ्यास वर्गाचे सर्व अधिकार संपन्न श्रद्धेय मान्यवर, मुरुड परिसरातील उपस्थित अनेक मान्यवर, पत्रकार बंधू, वर्गास उपस्थित असलेले सर्व साधक, सर्व बंधू व भगिनींनो, परमपूज्य काकांच्या डॉक्टर काकांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपल्या सर्वांचे सर्व शिवगडच्या सर्व विश्वस्तामार्फत मनपूर्वक स्वागत करीत आहे. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख आपले सर्वांचे काका यांच्या संकल्पनेतून
प्रेरणेतून, आशीर्वादाने आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या सक्रिय पुढाकाराने जून 2011 मध्ये स्थापन झालेल्या व प्रत्यक्ष कार्याला फेब्रुवारी 2014 पासून सुरुवात झालेल्या या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टला 12 वर्ष पूर्ण होत आहे. तपपूर्ती होत आहे. आज या निमित्ताने 12वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहोत. आपणा सर्वांना माहीतच आहे, परमपूज्य काका या मुरगुड परिसरात एक निष्णात निस्पृह डॉक्टर म्हणून जनसेवा आणि रुग्णसेवा करीत होते. तसेच बरोबरीने आद्य शंकराचार्य यांनी सांगितलेले, तसेच वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, नाथ संप्रदाय या सर्व संप्रदायाने स्वीकारलेले केवळ अद्वैत तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करीत होते. यथावकाश वयाच्या 52व्या वर्षी आपला अत्यंत भरभराटीस आलेला हा वैद्यकीय व्यवसाय आपल्या सहकाऱ्यांच्यावर सोपवून या आद्य शंकराचार्य प्रणीत केवळ अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू केले. त्यांचे विविध अभ्यासवर्ग महाराष्ट्रात, इतर राज्यात, देशोदेशी होऊ लागले. त्यांच्या सखोल मार्गदर्शनाने अनेक साधक, जिज्ञासू, अधिकार संपन्न प्रवचनकार झाले. वयोमानानुसार व या आद्य शंकराचार्य प्रणीत केवळ अद्वैत तत्वज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी हे तत्वज्ञान अविरतपणे पुढील पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे, यासाठी एखाद्या ठिकाणाची आवश्यकता, व्यवस्थेची आवश्यकता, गरज भासू लागली. त्यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेतून व आशीर्वादाने, तसेच स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या पुढाकाराने या ट्रस्टची निर्मिती झाली व अवघ्या 2 वर्षात ही इमारत उभी राहिली. तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी अभ्यासवर्ग होऊ लागले. या 12 वर्षात जवळजवळ 160 अभ्यासवर्ग झालेले आहेत. हजारो साधक या ठिकाणी येतात व भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, मनाचे श्लोक, आत्माराम या ग्रंथांचा मार्गदर्शन व अभ्यास सुरू आहे. या ठिकाणी साधकांच्या निवासाची व भोजनाची सर्व व्यवस्था आहे. अभ्यासासाठी लायब्ररी आहे, प्रवचन हॉल आहे, ध्यान मंदिर आहे. उत्तरोत्तर ही व्यवस्था साधकांच्या गरजेनुसार व वाढत्या संख्येनुसार हा वृक्ष अधिकच वाढणार आहे, नक्कीच वाढणार आहे. सध्याची तरुण पिढी आपण पाहतोय ती अधिकच तणावग्रस्त आहे. त्यांना अशा तत्वज्ञानाची ओळख व मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. या तरुण पिढीपर्यंत हा विचार पोहोचवण्याची गरज आहे. या सर्वांसाठी साधकांनी साधकासाठी ही निर्माण केलेली व परमपूज्य काकांच्या व श्रद्धेय मंदाताईंच्या परम पवित्र स्पर्शाने, कृपाशीर्वादाने, त्यांच्या पवित्र वाणीतून निर्माण झालेली ही व्यवस्था आहे. सर्व जिज्ञासू साधकांना कृतिशीलतेतून चिंतनशीलतेकडे नेणारी ही व्यवस्था आहे. या वर्धापन दिनाला जोडून दरवर्षीप्रमाणे आपण श्रद्धेय प्रकाश शास्त्री मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आत्मषटकम या स्तोत्रावर 2 दिवसांचा अभ्यासवर्ग झाला. त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच आदरणीय ज्योत्स्नाताई, आदरणीय जयश्रीताई, आदरणीय डॉक्टर लुले सर, आदरणीय मुक्ताताई, आदरणीय प्रमोददादा वाळवेकर, आदरणीय माधुरीताई, आदरणीय कौलोकर सर यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधन झाले. सविताताई खरवडे यांचं सुंदर असं कीर्तन झालं. कालच्या समारोपाच्या श्रद्धेय मुळे शास्त्री यांच्या प्रबोधनात त्यांनी हा सर्व अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास व चिंतन हे सर्व सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सानिध्यात राहून गुरुगृही व्हायला हवे असे प्रतिपादन केले. यापूर्वी यासाठी गुरुकुलाची व्यवस्था उपलब्ध होती, पण मला इथे हे आवर्जून सांगावंसे वाटते की आता हीच व्यवस्था येथे शिवगड येथे आहे. येथे शिवगड येथे चिरंतन असणारी परमपूज्य काका
आणि श्रद्धेय मंदाताई आपल्याला सगुण रूपाने इथे प्रत्येक पुढील पिढ्यांना या शिवगडच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत राहणार आहे. शिवगडच्या नावातच शिव आहे. एकदा का जिज्ञासू साधक या शिवगडावरती मार्गक्रमण करीत आला, पोहोचला, की त्याची शिवोहम पर्यंत पोहोचण्याची येथे व्यवस्था आहे. शिवगड म्हणजे दगडमातींची इमारत नाही. श्रद्धेय मुळे शास्त्रींनी सांगितले, अधिष्ठान रूप परमपूज्य काका आणि मंदाताई आहेत. ते येथे येणाऱ्या साधकांना आनंद रूप, शांती रूप असं अमृत कुंभ देण्याची व्यवस्था आहे. पुन्हा आता थोडं ह्यामध्ये एक आवर्जून ऍड करावासा मुद्दा वाटतोय की गेली 15 याच्या ट्रस्टच्या स्थापनेपासून आतापर्यंत आपण एक सर्वांचे प्रिय आणि शांत स्वभावी, सर्वांना जोडून ठेवणारी गेली 15 वर्ष शिवगडच्या स्थापनेपासून श्रद्धेय चौगुले सर शिवगड हीच आपले जीवन समजून इथे कार्यरत आहेत. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी सचिव पदातून बाजूला झाले असले तरी आपल्याला या मागच्या 4 दिवसात त्यांची लगबग पाहून, त्यांची हालचाल पाहून कार्य कसं छान व्हायला पाहिजे आणि त्यांनी शिवगडचा ध्यास किती अव्याहतपणे सुरू ठेवलेला आहे याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावासा वाटतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या सूचनांचे, तक्रारींचे, सल्ल्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्त शरणागत वृत्तीने, सेवाभावीपणाने, वैयक्तिक अनाग्रही वृत्ती राखून एकत्रित आग्रहीपणाने हे सर्व कार्य, नियोजन, आरेखन, कार्यवाही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. परमपूज्य काका व श्रद्धेय मंदाताईंचे आशीर्वाद आहेतच, ते राहतील. या कार्याला प्रेरणा देत राहतील, आमच्याकडून कार्य घडवतील. आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा येण्याचं निमंत्रण देत आहे. इथली व्यवस्था आपण पाहावी, अभ्यासावी, आनंद घ्यावा, यासाठीच साधकांसाठी केलेले हे कार्य आहे. माझं हे प्रकट चिंतन प्रास्ताविक रूपाचं थांबवून आता पुढील मार्गदर्शनासाठी, सूत्रसंचलनासाठी विनय सरांच्याकडे देत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आदरणीय उदय खडके सर यांचं पहिलं प्रस्तावना पुष्प त्यांनी अत्यंत कोमलपणानं आपल्यासमोर सादर केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना एकदा आपण टाळ्यांच्या गजराने थोडंसं प्रोत्साहन दिलं. त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये परमपूज्य डॉक्टर काकांच्या योगदानाचा उल्लेख केला. स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्याचबरोबर शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था शास्त्रशुद्ध अध्यात्म प्रसाराच्या कार्याकरिता कार्यरत आहे हे आपल्यासमोर विशद केलं. आणि हे विशद करिता त्यांनी तुम्हाला सर्वांना आश्वासित केलेलं आहे की हे कार्य ते अधिक जोमाने पुढे चालू ठेवतील. म्हणजे आपण सर्वांनी चालू ठेवायचं आहे. तुमच्या सूचना, तुमच्या अडचणी या आमच्यासमोर मांडा, असं त्यांनी तुमच्यासमोर मांडलं असलं तरी परमपूज्य डॉक्टर काका नेहमी प्रवचनामध्ये उल्लेख करतात. तो उल्लेख आपण नेहमी एक मार्गदर्शक तत्व म्हणून लक्षात ठेवायचा की एकाने ठरवलं आपण आता हिमालयामध्ये एका गुहेमध्ये जाऊन संन्यास घ्यायचा आहे, म्हणून गुहा निवडली. गुहा निवडल्यानंतर दुसरा एक कोणतरी एक आला आणि म्हणाला की मी पण येणार. तेव्हा मग तुझं कंपार्टमेंट वेगळं आणि माझं कंपार्टमेंट वेगळं. असंच इथं काहीतरी साधकांच्या बाबतीत कोणी कुणाला खोली शेअर करायच्या वेळेला करू नये. आणि आपण जर संन्यस्त वृत्ती आणि थोडस विरक्तीत जाणार असू तर सोयींकडे दुर्लक्ष करायला काय हरकत नाही. माझा तर विचार असा आहे की जाणून बुजूनच थोड्या गैरसोयी कराव्या, त्याशिवाय साधकांची परीक्षा होणार नाही. असो, धन्यवाद. कसं आहे, योजक
तत्व दुर्लभ असं म्हटलं जातं. आत्ता सध्या आज सकाळीच्या बातम्यांमध्ये मध्य पूर्वेमध्ये सुरू असणाऱ्या युद्धांमध्ये इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांचा अंत झाला आणि 40 वर्षाची हुकुमशाही संपली असं काही मीडिया आता सध्या करतो आहे. 40 वर्ष ज्यांचं राज्य चाललं होतं त्यावेळेला तो ही वॉज नॉट डिक्टेटर, म्हणजे ते काही हुकुमशहा नव्हते, पण त्यांचा पाडाव झाल्यानंतर मात्र ते हुकुमशहा होते. जे 40 वर्ष त्यांनी जी काही जगावरती सत्ता, म्हणजे ज्या जगाला ज्या नाडवण्याचा प्रयत्न केला तो सर्वांनी सोसला असं त्याचा अर्थ आहे. आणि मग आता पाडाव झाल्यानंतर बोललं जातंय की आता ते हुकुमशहा होते, असा त्रास झाला, तसा त्रास झाला. सांगण्याचा भावार्थ असा की सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांच्या पथ्यावर नेहमी पडत आलेली आहे. आणि म्हणून जोपर्यंत सज्जन सक्रिय होत नाही तोपर्यंत दुर्जनांचा पाडाव पडू शक्य नाही. अर्थात ज्यांनी पाडाव केलाय ते सज्जन आहेत असं सर्टिफिकेशन हिअर इज नॉट एक्सेप्टेड. ओके, धन्यवाद. आता आपण या कार्यक्रमाच्या पुढच्या सूत्रांकडे वळीत आहोत. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने मुरगुड केंद्रातील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपण इथे घेत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम इयत्ता 10वीच्या तृतीय क्रमांकाची विद्यार्थिनी कुमारी आर्या सुनील चौगले, तृतीय क्रमांक, तिला मी विनंती करतो की तिने व्यासपीठाकडे यावं आणि आपलं पारितोषिक मान्यवरांच्या शुभास्ते स्वीकारावं. त्यानंतर 10वीचा द्वितीय क्रमांक आहे सुरभी स्वप्नील शहा. आली आहे का? सुरभी स्वप्नील शहा. त्यांच्या मातोश्री आलेल्या आहेत आणि त्याही सुशिक्षित आहेत, त्या ऍडव्होकेट आहेत असं सांगावं लागले का? त्यांनी आपला नम्रपणा इतका जपलेला आहे गेली 20 वर्ष मुरगुडमध्ये. आदरणीय राजेसाहेब आणि सर्वच मान्यवरांना विनंती आहे की हे पारितोषिक सुरभीच्या आईकडे द्यावं, ऍडव्होकेट शहा यांच्याकडे द्यावं. धन्यवाद. इयत्ता 10वी मधील प्रथम क्रमांक आहे सई सचिन पिसाळ. आले का? आता परत हजेरी घ्यावी लागेल आणि यू हॅव टू से यस सर. यानंतर आपण इयत्ता 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्याकडे बोलूया. त्यामध्ये इयत्ता 12वीची कला शाखेतील प्रथम क्रमांक धारण करणारी विद्यार्थिनी आहे कुमारी रसिका भिकाजी डावरे. कुमारी रसिका भिकाजी डावरे. ओके. नेक्स्ट पुढील आहे विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांक मनस्वी चंद्रकांत पाटील. मनस्वी चंद्रकांत पाटील पालक आलेले आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते. कारण हे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असल्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांच्या परीक्षा वगैरे सुरू आहे. धन्यवाद. आणि विशेष पुरस्कार प्राप्त विद्यार्थी 12वी वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक दीपिका दयानंद लुगडे. कागल तालुक्यामध्ये ती प्रथम आलेली आहे. दीपिका दयानंद लुगडे. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टनं जी काही ऑब्जेक्टिव्ह किंवा ध्येय धोरणं जी ठरवली होती त्या ध्येय धोरणामध्ये आध्यात्मिक कार्या इतकंच परिसरातील शैक्षणिक विकास, परिसरातील पर्यावरण विकास आणि परिसरातील आरोग्य विकास ही 3 ध्येय त्यामध्ये ठेवलेली होती. त्याला अनुसरून परिसरातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं याकरिता अशा पद्धतीची ही प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना आपण राबवतो आहोत. आणि यानंतर
आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय राजे समजितसिंहजी घाटगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला उद्बोधित करावं, मार्गदर्शन करावं. आज आपल्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमानिमित्ताने या कार्यक्रमामध्ये काही वेळात माननीय परमपूज्य डॉक्टर काका येतील. आमचे आईसाहेब कारखान्याच्या चेअरमन सुहासिनी देवी घाटगे, उपस्थित माननीय प्रकाश शास्त्री मोळे साहेब, उपस्थित माननीय लिमय मॅडम, बाळासाहेब सूर्यवंशी, आमचे सचिव उदय खंडके आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले डॉक्टर काका आणि यांच्या विचारांना प्रेरित सगळे बंधू भगिनी आणि आमचे सर्व सहकारी मित्र. सर्वप्रथम या ट्रस्टच्या शिवगड अध्यात्म ट्रस्टच्या वर्धापन दिवसानिमित्ताने आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि परमपूज्य डॉक्टर काका आणि मंदाताई यांच्या संकल्पनेतून आणि स्वर्गीय राजेसाहेब विक्रमसिंग घाटगे साहेबांच्या विचारातून या ट्रस्टची स्थापना झाली. मला परखडपणे आठवतंय की जेव्हा राजेसाहेबांनी अध्यात्मकची सुरुवात केली किंवा अध्यात्मकला स्वीकारलं, तेव्हा माझ्या आणि माझ्या बहिणीच्या मनामध्ये असं काय तर होतं की आता हे पुढं संन्यास घेणार का. म्हणजे मी नेहमी थट्टेत डॉक्टर काकांना म्हणतो की फार डॉक्टर काका आमच्या दोघांमध्ये प्रिय नव्हते त्या काळामध्ये, की आम्हाला वाटलं की आता काय तर भगवे कपडे घालून कुठं आमचे वडील हिमालयात जातील का. हे का सांगतोय, कारण ज्यावेळी राजेसाहेबांनी अध्यात्माची सुरुवात केली, मी स्वतःही बघितले की एक काळ होता राजकारणामध्ये जेव्हा राजेसाहेबांना अलीप ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, पण जेव्हा त्यांनी अध्यात्मक स्वीकारलं तर ते इनर पीस आपण जे म्हणतो की आपल्या मनामध्ये जे काय इंटरनल डिमन्स असतात, आपण काही क्रिएट केलेले विषय असतात आणि याच्यामध्ये एक शांतता प्रिय आपण काम करू शकतो. आणि त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की आपण डिटॅचमेंट हे एक फार महत्त्वाचा शब्द आहे आणि ते अध्यात्मकमध्ये आपल्याला शिकायला मिळतो. आणि हे मी सगळं का बोलतोय, कारण मी म्हणू शकत नाही की 100% अध्यात्मक, पण डिटॅचमेंट असेल का मेडिटेशन करणं असेल किंवा या गोष्टी असतील, हे मी पण हळूहळू सुरू केले आहेत. मी म्हणू शकत नाही की 100% मी लागू केले आहेत, पण माझ्या वडिलांच्या काळापासून आता मी बघतोय, जसं खंडके साहेबांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की मुळे साहेब आपण हे सगळे क्लासेस आपण घेतो. मला असं वाटतं की आता थोडंसं येत्या काळामध्ये हळूहळू पण होईल, युवक पण या क्लासेसमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं म्हणजे माझी पिढीपासून ते हे सगळे जेनझीज आणि काय जेन अल्फा, आता उद्या बेटा गामा काय तर होतील सगळे जेन झेल्फ काय, कारण जेन अल्फामध्ये माझं पोरग आहे, मला माहिती आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सोशल मीडिया डिटॉक्स हे फार मोठी गोष्ट झाली आहे आणि आजच्या युगांमध्ये की मोबाईल आणि सोशल मीडियाशिवाय आपण जगू शकतो, याच्या आधी जगत होतो, आता पण जगू शकतो. पण ही आता काळाची गरज आहे, कारण मी असे बरेच केसेस बघतो की दुर्दैव आहे की मुलाचा मोबाईल आई वडिलांनी 2-3 दिवस बाजूला ठेवला तर एक्स्ट्रीम स्टेप्स मुलं मुली आज घ्या लागलेत की माझं आयुष्य संपलंय. म्हणजे मी ग्रामीण भागामध्ये हे पाहतोय. म्हणजे 4 दिवसापूर्वीच एका वडिलांनी मुलगावर रागवून की तुला मी मोबाईलच देणार नाही, आणि त्या मुलाने एक्स्ट्रीम स्टेप घेतली. हार्डली 21-20 वर्षाचा मुलगा होता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपण खंडके साहेब ह्याचा विचार करू. आपण या भागामधलेच मुलं, आता ते काय 2 दिवसाच्या क्लासमध्ये मुलं टिकतील का, मीच टिकेन का, मला शंका आहे. तर बाकीच्या मुलांचं बोलणं बरोबर नाही. पण मला असं वाटतं की 1-2 तास त्यांच्या टायमिंगप्रमाणे आपण मुळे साहेब की सोशल मीडिया डिटॉक्सबद्दल आणि या गोष्टींबद्दल, म्हणजे डिटॉक्सच्या माध्यमातूनच आपण अध्यात्मक आणि डिटॅचमेंट या गोष्टीकडे आपण वळू शकतो, याचा आपण विचार 100% करू. आज आपल्या ज्या काही विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, मी मगाशी तेच बोलत होतो की सगळ्या मुली आहेत.
बरोबर. आणि मुली असणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की मला 2 मुलं आहेत. म्हणजे माझा त्रास किती आहे विचार करा. माझ्या धाकट्या बंधूंना आता मुलगी झाली. तर मी 100% त्यांना म्हटलं होतं, की तुम्हाला मुलगीच होणार. आणि मुलगी झाल्यानंतर त्यांच्या मिसेसनी म्हणजे श्रेयानी मला फोन केला, "दादा तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता, की आम्हाला मुलगी होणार. हा कॉन्फिडन्स कशातून आला?" मी म्हटलं, "मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर मी सांगतो, की आपल्या कुटुंबाला आणखीन एक मुलगा परवडणारच नाही. वी कॅन नॉट अफोर्ड वन मोर मेल चाइल्ड इन द फॅमिली." हे असं गोळाबेरीज करून मी याकडे सांगितले. आता जे झाले तुमच्या थोरल्या भावानी भोगले, तुम्ही तर मुलगी घ्या. पण आज थट्टेचा भाग वेगळा. आज खरंच अभिमान वाटतो की आपण सीए करतायत. काय नाव म्हटलं आपलं? हां. तर त्या स्वतः चार्टर्ड अकाउंटन्सी करतायत आणि खरंच अभिमान वाटतो की आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढाकार घेऊन काम करतायत. हे मी आवर्जून उल्लेख करू शकतो की सीए करण्यामध्ये राजेसाहेबांचं योगदान होतंच, पण मला सीए करा असं आईसाहेबांमुळे मी हे सीए केलं. हे मी आवर्जून इथं उल्लेख करतो की त्यांच्यामुळं मी ते करू शकलो. आणि आज मला वाटतं की या शिवगड ट्रस्टच्या माध्यमातून आपण हे सगळे कार्य करतो. शिवगड चॅरिटेबल ट्रस्टच्या सगळ्या बोर्ड मेंबर्सना मी अभिनंदन करतो आणि असंच नवीन प्रयोग आपण इथं करत राहू. येत्या काळामध्ये कधी ना कधी आपल्या सेशन्समध्ये मी अटेंड करीन. मला असं वाटतं की आई साहेबांना एक दिवस तुम्ही अटेंड करायला लावलं तर मी पण अटेंड करतो. तर स्वर्गीय राजेसाहेब फार खुश झाले असते की त्यांना एका जागेवर बसवलं शांतपणे. तो मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट तिथून माझ्याकडे पण आलेला आहे. माझ्या वडिलांचे गुण मी कमी घेतले, जास्त आईंचे घेतले. एका जागेवर आम्हाला दोघांना शांतपणे बसता येत नाही. काही ना काहीतरी कंटिन्युअस चालत पाहिजे. म्हणजे ते असं दोघं आम्ही राजधानी एक्सप्रेसच आहेत. राजधानी एक्सप्रेसला स्टॉप असते पण आम्हाला दोघांना नसते. पण त्याच्यामुळेच आज कुठंपर्यंत मी जाऊ शकलो. पण आपण सगळे इथं आलात. आपलं मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर काकांचं स्वर्गीय राजेसाहेबांचं विजन घेऊन आपण सगळे पुढे जाऊ आणि येत्या काळामध्ये आणखीन या ट्रस्टच्या माध्यमातून यूथ ओव्हररीच कसा आपण करायचा याचा आपण 100% विचार करू अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. आभारी. धन्यवाद सर. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजे समरजितसिंहजी घाटगे यांनी आपल्या मनोगतामधून आपल्या काही प्रामाणिक इच्छा आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. खरं म्हणजे ज्यांनी भगवद्गीता आपल्याला सांगितली ते भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेचा राणा म्हणजे ते राजेच होते. राजे असल्यानंतर सुद्धा त्यांनी भगवद्गीता सांगितली. राजा जनक यांचं आपल्याला सांगितलं जातं की राजा जनक हे राजा जरी असले तरी सुद्धा ते परिपूर्ण ज्ञानी होते आणि म्हणून तर त्यांनी आरुणी ऋषीबरोबर त्यांच्याबरोबर ऋषींच्या बरोबर वादविवाद करून एक उपनिषद जन्माला आलं. सांगण्याचं तात्पर्य असं की राजसत्ता आणि अध्यात्म यांचं कोणतंही वागणं नाही. किंबहुना जे राज्य करते अध्यात्माच्या मदतीनं राजकारण करतील त्यांना यश निश्चितच आहे. आणि म्हणून आदरणीय परमपूज्य डॉक्टर काकांचा आगमन या प्रांगणामध्ये झालेला आहे. ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपाद मंगलम गुरुमंगलम गुरुपाद मंगलम राम मंगलम राम नाम मंगलम राम मंगलम राम नाम मंगलम कृष्ण मंगलम कृष्ण नाम मंगलम कृष्ण मंगलम कृष्ण नाम मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरु
गुरुपादमङ्गलं शिवमङ्गलं शिवनाममङ्गलं शिवमङ्गलं शिवनाममङ्गलं हरिमङ्गलं हरिनाममङ्गलं हरिमङ्गलं हरिनाममङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं दत्तमङ्गलं दत्तनाममङ्गलं दत्तमङ्गलं दत्त शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा 12वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतो आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. त्याचबरोबर शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय समरजितसिंहजी राजे घाटगे यांचं आपल्याला मार्गदर्शन झालं. यानंतर मुख्य सोहळा जो आहे तो म्हणजेच कार्यगौरव समारंभ. या कार्यगौरव समारंभाचं जे मुख्य अधिष्ठान आहे ते परमपूज्य डॉक्टर काका. त्या परमपूज्य डॉक्टर काकांना अभिवादन करूया आणि आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय समरजितसिंह घाटगे साहेब यांना मी विनंती करतो की परमपूज्य डॉक्टर काकांचं पुष्पहार देऊन आपण स्वागत करावं. मङ्गलं ओङ्कारमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं दत्तमङ्गलं दत्तनाम साहेब यांनी परमपूज्य डॉक्टर काकांचं पुष्पहार देऊन स्वागत केलेलं आहे. यानंतर शिवगडच्या स्थापनेपासून ते आज पावेतो प्रत्येक घटकामध्ये चौगले सणांचा स्पर्श असल्याशिवाय ते कार्यच पुढे जात नाही. किंबहुना शिवगडची एक खरी ओळख जी आहे ती चौगले सर आणि त्यांच्या कार्यानेच आपल्याला झालेली आहे. तेव्हा त्यांनी अगदी नम्रपणे परमपूज्य डॉक्टर काकांना विनंती केली की आता मला थोडंसं उतराई करा आणि ह्याप्रमाणे आदरणीय चौगले सणांचा कार्यभार आदरणीय उदय खडके सर यांच्याकडे सोपविण्यात आला. कार्यभार जरी सोपवण्यात आला तरी तुमच्या आमच्या मनामध्ये आदरणीय चौगले सर यांच्याबद्दल जो आदर आहे तो कधीही पुसला जाणार नाही. किंबहुना तो सतत वृद्धिंगतच होत राहणार आहे. तेव्हा शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणि सचिव म्हणून काम केलेल्या आदरणीय प्राध्यापक बाळकृष्ण चौगले सर व सौ चौगले वहिनी यांचा यथोचित गौरव परमपूज्य डॉक्टर काका आणि व्यासपीठावरील मान्यवर यांच्या शुभ हस्ते संपन्न करूया. तेव्हा आदरणीय चौगले सर आणि चौगले वहिनी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय चौगले सर आणि चौगले वहिनी यांच्या कार्याचा आपण यथोचित गौरव करावा. ॐ मङ्गलं ओङ्कारमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं दत्तमङ्गलं दत्तनाममङ्गलं दत्तमङ्गलं दत्तनाममङ्गलं ॐ मङ्गलं ओङ्कारमङ्गलं ॐ मङ्गलं ओङ्कारमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं गुरु
पादमङ्गलम् रामकृष्ण हरी. 2 मिनिटाची मर्यादा. खरं तर व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या लोकांची नावं घेतली तरी त्यात 2-3 मिनिटं होतात. म्हणजे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, शिवगड अध्यात्मिक चॅरिटेबलचे अध्यक्ष समरजित सिंह राजे घाडगे, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रद्धेय प्रकाशशास्त्री मुळे, गौरवमूर्ती डॉक्टर आचार्य डॉक्टर लुले, यांच्या सौभाग्यवती शैलजा लुले, ट्रस्टचे सचिव खांडकेसाहेब, सहसचिव निलिमाताई लिमये, खजिनदार बाळासाहेब सूर्यवंशी आणि आमच्या विश्वस्त सुवासिनी देवी घाटगे, आणि या कार्यक्रमाला मुख्य मुद्दा उपस्थित असलेल्या काकांच्या अनुग्रहित आणि सध्या नूतन नगराध्यक्ष पाटील वहिनी, या सगळ्यांचा आणि आपण सर्वजण. खरं तर गेल्या 2013 पासून, जेव्हापासून मी शिवगडचं सचिवपद स्वीकारलं, तेव्हापासून शिवगड आणि मी एकरूप झालो. पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे मला हे सगळं काम करता येणं अवघड झालं. काकांची इच्छा होती की मीच काम करत राहावं, शेवटपर्यंत काम करत राहावं. एकदा काका असं म्हटले होते सुद्धा, तुला फक्त आता 70 वर्ष पूर्ण झाले, खरं तर माणूस 80-90 वर्षापर्यंत काम करतो. पण मला अतिशय वाईट वाटलं आणि मी स्वतःला फार दुःखित समजतो, कारण काकांची आज्ञा मी पाळू शकलो नाही. काकांचे आदेश असा होता की मी इथेच राहावं, पण माझ्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे आणि दुसरं म्हणजे शिवगडचं जे काय आहे विकास, यासाठी ॲडव्हान्स अशा टेक्निकल नॉलेजचं गरज आहे, आणि ते मला माहिती नव्हतं. त्यामुळं खांडकेसाहेब असतील, निलिमाताई असतील, या सर्वांना याचं ज्ञान आणि यांच्या हातात ही सगळी सूत्र सोपवावीत असं मला वाटलं. म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे जी काही नवीन पिढी आहे, या पिढींना जे आवश्यक आहे ते देता येऊ शकेल, या विचारानं मी बाजूला झालो. मी जरी बाजूला झालो असलो तरी शेवटचा श्वास माझा शिवगड या स्मरणामध्ये किंवा शिवगडच्या वास्तूमध्ये मला वाटतं. एवढं सांगतो मी. यानंतर आपण मुख्य समारंभाकडे वळूया. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने आध्यात्मिक कार्य करणाऱ्या कर्तृत्व व्यक्तिमत्वाचा कार्यगौरव केला जातो. यापूर्वी आपण आदरणीय सविताताई खरवडे, डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर, त्याचबरोबर काजवे महाराज, उपलाने महाराज अशा विभूतींचं कार्यगौरव आपण इथं संपन्न केलेला आहे. आज ज्यांचा आपण कार्यगौरव संपन्न करणार आहोत, साजरा करणार आहोत, त्या व्यक्तिमत्वाचा अल्पसा परिचय मी आपणासमोर करून देत आहे. पूर्ण नाव आहे डॉक्टर सुनील नारायणराव लुले, यवतमाळ. जन्म 27 डिसेंबर 1957. शिक्षण BSc DHMS. व्यवसायातून निवृत्ती म्हणजे वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती वयाच्या 53व्या वर्षी. आई सौ मंगला लुले, पत्नी सौ शैलजा लुले, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. परमपूज्य डॉक्टर काकांचा अनुग्रह प्राप्त. 2 विवाहित मुले, डॉक्टर सुश्रुत श्री अद्वैत, दोघेही परमपूज्य डॉक्टर काका यांचे अनुग्रहित आहेत. स्नुषा सौ डॉक्टर वैशाली व डॉक्टर ओवी. तसेच विशेष प्रभाव आहे परमपूज्य मंदाताई आणि डॉक्टर काका यांचा. नर्मदा काठी साधना अभ्यास व संत समागम आपण संपन्न केलेला आहे. आपण बापू सहस्त्रबुद्धे यांचे आनंदवनात दर रविवारी 25 वर्षे नियमाने प्रवचन सेवा केलेली आहे. आपण डॉक्टर भैया पुरोहित यवतमाळ यांचे निवासस्थानी 15 वर्षे रोज सकाळी निरूपण सेवा व सत्संग केलेला आहे.
त्याचबरोबर आपण गेली 15 वर्षे श्रीराम मंदिर यवतमाळचे अध्यक्ष आहात. श्रीराम मंदिराचे कार्य आपण वडिलांच्या अनुज्ञेने स्वीकारलेले आहे. आपण कोरोना काळापासून ऑनलाईन प्रवचनेही देत आहात. आनंदाची डोही आणि जय जय ओ शुद्धे ही 2 यूट्यूब चॅनल्स आपण सुरू ठेवलेली आहेत. तशीच आपली असंख्य ऑडिओ स्वरूपातील प्रवचने उपलब्ध आहेत. 20 जानेवारी 2022 रोजी परमपूज्य डॉक्टर काकांनी आपणास अनुग्रह देण्याची अनुमती दिलेली आहे. आपण आपल्या स्वभावातील विशेष म्हणजेच नीटनेटकेपणा, नेमकेपणा, उद्देशाशिवाय बोलायचं नाही अशा पद्धतीची आपली स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. आपल्या कार्याचा गौरव करण्याकरिता मी व्यक्तिशः काही आपल्या संबंध 15 लोकांशी मी बोललो. त्यांच्यातून काही विशेष गुण मला जे आपले सापडलेले आहेत की जे कार्यगौरवपत्रात घेता आले नाहीत, पण उपस्थित सर्व श्रोतूगणापुढे ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण इतके निग्रही आहात की आपण ध्यान साधनेचा उपक्रम घेतला होता. त्या उपक्रमामध्ये जेवढे सहभागी लोक होते त्यांनी जर ध्यान चुकवलं तर त्यांच्याही वेळेचं ध्यान कार्य आपण पूर्ण करीत आहात. त्यामुळे समजा एखाद्याने 1 तासाचे ध्यान चुकवले असेल तर आपले 1 तासाचे ध्यान आणि त्याने ज्याने चुकवले आहे त्याचे 1 तासाचे ध्यान अशा पद्धतीनं 2 तासाची ध्यान सेवा आपण करत होता. आणि त्याचा उच्चांकमध्ये म्हणजे आपण एकदा 6 तास ध्यान सेवा केलेली आहे. म्हणजे आपली स्वतःची आणि चुकवलेल्या 5 जणांची. म्हणजे ते 5 जण कोण शोधावे लागतील. धन्यवाद. त्यानंतर शैलजा काकू म्हणतात, म्हणजे शैलजा काकूंशीही मी काकांच्याबद्दल बोललो आणि शैलजा काकूंनी काकांच्याबद्दल जे वाक्य उद्धृत केलेलं आहे ते असं आहे, परमपूज्य डॉक्टर काकांचे अनुग्रहानंतर. शैलजा काकू डॉक्टर लोले काकांच्याबद्दल काय म्हणतात ते वाक्य असं आहे, म्हणजे त्याला एक सार वाक्य असं म्हणूया. परमपूज्य डॉक्टर काकांचे अनुग्रहानंतर त्यांचे म्हणजे सुनील काकांचे आध्यात्मिक जीवन विशेष फुलत गेलेले आहे. याचा मला विशेष आनंद होतो. धन्यवाद. या परिचयानंतर अल्प म्हटल्यामुळे अल्प. या परिचयानंतर जे कार्यगौरवपत्र आपण सन्मानपूर्वक आदरणीय लुले काका यांना अर्पण करणार आहोत त्या कार्यगौरवपत्राचं मी आपणासमोर वाचन करतो. आपण ते श्रवण करावं. सन विवी. श्रद्धेय डॉक्टर सुनील नारायणराव लुले, यवतमाळ. आपणास शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट मुरगुड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा आध्यात्मिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. परमपूज्य बंदताई गंधे यांची प्रेरणा मागील 3 पिढ्यांपासून घरी श्री नाथ भागवत निरूपण संस्कार व पिताश्री वैकुंठवासी नारायणराव यांचेकडून परमार्थाचा वसा आपणास प्राप्त झाला आहे. सद्गुरू डॉक्टर काका यांचे अनुग्रहाने आपला परमार्थाचा वसा तयाचा वेलू गेला गगनावरी असा संपन्न झालेला आहे. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला तो सद्गुरूची झाला ही उक्ती आपण सार्थ केलेली आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली याचे आपण उत्तम उदाहरण आहात. नीटनेटकेपणा, निर्भीडता, शिस्त, विचारांची स्पष्टता, सहनशीलता आणि शुचितता या गुणसंपदेने आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्था घ्यावे विवेका हे आपण लीलया साध्य केलेले आहे. आपण माणूस पारखे आहात. आपण साधकांचा पोत जाणून नेमके साधन सांगता
त्यामुळे आपण साधकप्रिय आहात. कार्याची स्पष्टता, ध्येयाची स्पष्टता, सातत्याचा ध्यास आणि अंतःकरणस्पर्शी वक्तृत्व यामुळे आपण शिष्य प्रबोधनात खूपच समर्थ आहात. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणासारखे सकळ करोनी ठेले असे कार्य करून आपण डॉक्टर काका साधक परिवारात अग्रस्थानी आहात, समर्थ आहात. आपण प्रपंचात अनाग्राही आणि परमार्थात आग्रही आहात. पत्नी सौ शैलजा आपल्या स्वस्वरूपी विहाराने प्रभावित होऊन आपल्या परमार्थार्धांगिनी बनून सहप्रवाचक बनल्या आहेत. उभयता आपण शरीरभेदाने द्वैतात आणि पारमार्थिकदृष्ट्या अद्वैतात आहात. तत्वनिष्ठ जीवननिष्ठा यामुळे अनुकूलता व प्रतिकूलता ही ईश्वराच्या इच्छेने येते हे आपण सहज स्वीकारता. प्रथम विचार आणि मगच कृती ही दुर्मिळ जीवनशैली आपण जगता आणि परिणामांना यशात बदलता हे आपले विशेष वैशिष्ट्य आहे. आपण गेली 25-30 वर्षे शिष्य प्रबोधनार्थ संत वाङ्मय, आचार्य वाङ्मय, रामदासी वाङ्मय, वारकरी प्रस्थानत्रयी विवेचनाचे कार्य, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्रे, त्याचबरोबर ऑनलाईन अभ्यासवर्ग आणि आपली 2 यूट्यूब चॅनल्स याद्वारे करीत आहात. काशी पंचकम आणि ओवीबद्ध आत्माराम हे आपले ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. सद्गुरू डॉक्टर काकांचेकडून अनुग्रह देण्याचा अधिकार मिळाल्यानंतर आपल्या सश्रद्ध अनुयायांमध्ये आनंदाची लाट उसळली आणि विदर्भात शास्त्रशुद्ध अनुग्रहितांचा परमार्थ सुरू झाला. प्रचंड आध्यात्मिक व्याप उभा करून अवघा हलकल्लोळ घडावा आपण करीत आहात. शांत, स्थिर आणि प्रसिद्धी परांमुख आपले कार्य डॉक्टर काकांची परंपरा अधिक समृद्ध करीत निघालेले आहे. आता उरलो उपकारापुरता या वचनाप्रमाणे आपण कार्य पुढे नेत आहात. सुंदर हस्ताक्षर, परिपूर्णतेचा आग्रह, उत्साहाने कार्यपूर्ती करणे आणि नेमकेपणा यांनी आपण माझी आत्मचर्चा उदंड साधत आहात. तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन ह्या वचनाप्रमाणे आपण आपल्या अनुयायांची आत्यंतिक काळजी घेता आणि मग आपसुकच साधका तू माऊली आणि आपल्या वाणीतून मग पिके सारस्वत तुझ्या पावली असे आपले कारुण्य अनुभवास येते. सद्गुरू कार्यतत्पर आपण आणि आपल्या अर्धांगिनी आपणा दोघांसही दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून हे कार्यगौरवपत्र आपणास अर्पण करीत आहोत. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये शिवगड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय समरजितसिंहजी घाटगे साहेब हे परमपूज्य डॉक्टर काकांचा सत्कार करणार आहेत. तेव्हा त्यांना मी विनंती करतो की डॉक्टर काकांचा आपण सत्कार संपन्न करावा. आपल्या कुटुंबियांच्या वतीने गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम राम मंगलम राम नाम मंगलम राम मंगलम राम नाम मंगलम कृष्ण मंगलम कृष्ण नाम मंगलम कृष्ण मंगलम कृष्ण नाम मंगलम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम शिवमंगलम शिवनाम मंगलम शिवमंगलम
गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं विठ्ठलमङ्गलं विठ्ठलनाममङ्गलं दत्तमङ्गलं दत्तनाममङ्गलं दत्तमङ्गलं दत्तनाममङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं. या सत्कारानंतर आजच्या सत्कारमूर्ती डॉक्टर सुनील लुले सर यांना विनंती आहे की आपण आपल्या मनोगतामध्ये आपल्या सत्काराला उत्तर द्यावं अशी आपणास विनंती आहे. शंकरं शंकराचार्यः सद्गुरुं सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. पूजनीय मंदाताई व प्रकाश शास्त्री यांच्या चरणारविंदांना वंदन करतो. आदरणीय श्रीमंत वहिनी साहेब ज्यांना आईसाहेब घाटगे म्हणतात त्यांना नमस्कार करतो. आणि मला सांगायचं 2 मिनटं असं होतं की आत्ताच समरजित सिंह राजेंचं या ठिकाणी वक्तव्य झालं आणि ते ऐकत असताना मला राजर्षी विक्रमसिंहजी राजेंची आठवण आली. त्यांचं ते जे खुमासदार भाषण राहायचं आणि ते जे सगळ्यांना हसवून ठेवायचे त्या गोष्टीचा आज उजाळा यांच्या भाषणानेच झाला. कितीही तत्वज्ञान ऐकलं आणि खूप वेळ ते ऐकणं झालं की नंतर जेव्हा राजेसाहेब बोलायचे तेव्हा सगळं हलकं असायचं डोकं. आणि या वेळेला आपले सन्माननीय अध्यक्ष समरजित सिंहजींनी तोच नेमका पडताळा दिला आणि आत्मानो वै पुत्र नामासी त्याप्रमाणे पुत्र हा पित्याचाच अंश असतो याचं सिद्धीकरण आहे आणि राजेसाहेबांच्या आठवणीचं पुन्हा ताजेतवानेपण आहे. एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि मग आता पुढे सुरू करतो. आपण येऊ शकता. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ स्नेहाताई, कोषाध्यक्ष श्री बाळासाहेब सूर्यवंशी यांना वंदन करतो. ट्रस्टचे सचिव श्री उदयजी खांडके आणि सहसचिव आमच्या निलिमाताई यांनाही वंदन करतो. श्री विनयजी कुलकर्णी यांनी सविनय सन्मानपत्र वाचलं त्यांनाही वंदन करतो. शिवगड सर्व प्रेमी जे शिवगडवर प्रेम करतात त्या सगळ्यांना वंदन करतो. आणि माझे सर्व आचार्य बंधू भगिनी यांना नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक अभिवादन करत असताना विषयाला प्रारंभ होण्यापूर्वी माझी आई या ठिकाणी आली आहे, तिच्या चरणांना नतमस्तक करतो. नमस्कार करूनच मी इथे आलो आहे.
सत्कारमूर्तीला फारसं बोलायचं नसतं. हा एक प्रघात आहे आणि ते आवश्यकही आहे, योग्य आहे असं मला आज वाटायला लागलं. कारण माझी पहिली वेळ आहे. परंतु हा डॉक्टर काकांच्या हस्ते होणारा सन्मान होता. या गोष्टीने या गौरव सोहळ्यात सहभागी होताना मी आज प्रवचनासाठी उभा नसून माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि माझ्यावर असणारं आपल्या सगळ्यांचं जे ऋण आहे ते व्यक्त करण्यासाठी इथे आहे. एवढंच आपणाला सांगू इच्छितो. जीवाची पुरुषार्थाकडे वाटचाल होण्याचे धर्माने काही मार्ग दिले आहेत. ऋणनिर्देश करताना त्या मार्गाच्या अनुसरून या ठिकाणी प्रारंभ करतो आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. धर्माने घालून दिलेली ही वहिवाट आहे आणि त्यावर पिढ्याने पिढ्या मार्गक्रमण चालू आहे. तिला स्वीकारून मी माझ्या शब्दांना त्या वहिवाटेतून वाट करून देण्याचा प्रयत्न करतो. प्रथम गुरु माता आणि त्यानंतर व्रतबंधाच्या निमित्ताने पिता. हे आई वडिलांना म्हणजे मुलाला पित्याकडे स्वाधीन करते आणि पिता हे त्यावेळेला गायत्री मंत्र प्रदान करून त्याचे गुरु होतात. अशा मंत्राच्या धारणेने पिता आणि पुत्र यांच्यामध्ये जो अंतरपाठ असतो तो ज्या वेळेला निघतो त्यानंतर पुत्राच्या समोर उभे असलेले पिता नसून गुरु असतात. त्या दिवसापासून पिता पुत्र हे नातं न होता गुरु शिष्य या नात्याचा प्रारंभ होतो. त्याला व्रतबंध असं म्हणतात. आणि पित्याच्या वेशात मुलाला पहिल्यांदाच गुरूंचा लाभ झाला आणि गायत्री मंत्र प्रदान झाला. असा सोहळा माझ्याबाबत सुद्धा झाला होता आणि पुढे माझ्या पित्यांनी माझा हात डॉक्टर काकांच्या हातात दिला. असा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असा प्रसंग या ठिकाणी घडला आणि काकांनी कृपा करून आनंदाचे तू मूळ येथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करून ठेले याचा अनुभव आम्हास दिला. मूळचा असलेला ब्रह्मरूप पुन्हा सद्गुरु कृपेने अज्ञानाचं निवारण झाल्यामुळे ब्रह्मरूपत्वाचा अनुभव सद्गुरु कृपेंनीच येतो. फक्त आणि फक्त सद्गुरु कृपेंनी येतो. या प्रवासाचा प्रारंभ आईच्या पासून सुरू झाला. स्वतंत्र अखंड हिंदुस्थानामधल्या लाहोर येथे माझ्या आईचा जन्म झालेला आहे, जी आजच्या पाकिस्तानाची राजधानी आहे. 1931 सालचा जन्म आहे आणि आज 95 वर्ष सुरू झाले आहेत. 94 पूर्ण होऊन 95 वर्ष. त्यावेळी लाहोर हिंदुस्थानात होतं, तेव्हा भारत नाव नव्हतं. आणि खाण्याचा इतकासा सुद्धा आजही तिचा आग्रह नाही. जी वस्तू तिला दिली ती तिला मान्य असते. मला हे पाहिजे, ते पाहिजे, आत्ता पाहिजे, नंतर पाहिजे असं तिच्या तोंडून आम्ही कधीही ऐकलं नाही. 11 वाजता जेव्हा म्हटलं तर 11 वाजता जेवते, 1 वाजता जेव्हा म्हटलं तर 1 वाजता जेवते. पण आता मला बा लवकर जेवायला वाढा किंवा थोड्या वेळाने वाढा, काही नाही. खाण्यापिण्याचं जरा सुद्धा आट नाही. एकही गोष्ट तिच्या मनात तशी नसते. बिनतक्रार आपलं आयुष्य जिभेवर ताबा ठेवून जगणं हे ती माझ्या वडिलांपासून शिकली. माझ्या वडिलांचा शंकराचार्य, त्यांना नाना म्हणायचे, नानासाहेब म्हणायचे. शंकराचार्यांवर अत्यंत प्रेम, पंचदशीचं विशेष आकरण, आचार्यांचा प्रकरण ग्रंथ गंगालहरीपासून सगळे त्यांचे अभ्यासून झालेले होते. त्यामुळे माझी आई आता सुद्धा काकांना भेटली तर मी पंचदशीचा अभ्यास करू का म्हणते. काका हसले. असो, मला वाटलं तिला असं विचारायचं आहे.
काकांच्या दर्शनाला गेलो म्हणे मी विचारू का, मला वाटलं ही पुन्हा विचारणार की मला पंचदशीचा अभ्यास करू का. काकांनी विचारलं होतं हिचं वय काय आहे, आणि ती काकां कमी बोलू का म्हणे 2 मिनिटं काकांशी बोल बा, आता काही एकदम समोर नाही नाही म्हणणार. आणि मग ती काकांना म्हणे की इतक्या लहान वयात तुम्हाला खूप त्रास आहे हो. मला एकदम इतकं कसं तरी झालं. काका म्हणे हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. अशी आई आहे. माझ्या वडिलांचं शंकराचार्यांवर अत्यंत प्रेम असल्यामुळे आणि आयुष्यात कधीही त्यांनी वैतागवाडी न केल्यामुळे मला सुद्धा आचार्यांविषयी कुतूहल निर्माण झालं, आणि ते कुतूहल माझं जागं ठेवलं वडिलांनी त्यांच्या वागण्यातून, जगण्यातून आणि बोलण्यातून. कर्मठता वाटायची पण ती विचारपूर्वक होती, हे मला मंदाताईंचा सहवास झाल्यानंतर कळलं. मंदाताईंचा 2 तपापेक्षा जास्त आमचा सहवास झालेला आहे, 3 तपांपेक्षा. 36 वर्षांपेक्षा अधिक काळ मंदाताईंचा सहवास आहे. आणि अशा पद्धतीने शांत आनंदी व्यक्तिमत्व माझ्या वडिलांचं होतं. त्यांच्यामुळेच मी परमार्थाकडे आकृष्ट झालो. आधी मी विरोधक होतो, पण वडिलांच्या वागण्यामुळे माझा कल या दिशेला झाला. आणि म्हणून शांतीब्रह्मनाथांचं नित्य भागवत पूर्वीच्या 3 पिढ्यांपासून चालत होतं, जे माझ्या वडिलांनी पण चालू ठेवलं. आणि वागण्यामध्ये ते शांतीब्रह्मता दिसत होती. ते मला एकदाही संतापलेले दिसले नाही. इथे असलेले बरेच मंडळींनी माझ्या वडिलांना पाहिलंय, ते सांगू शकतात. असं करता करता नर्मदा काठी त्यांनी आम्हाला नेलं आणि इतकं रमलो आम्ही त्या ठिकाणी. जसं शिवगडला यायचं तसं वडील आश्रम सगळं सांभाळायचे. भालचंद्र शास्त्री भारती हे त्यांच्या सद्गुरूंचं नाव होतं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा महावाक्य भवन मी तिथे पाहिलं आणि त्यानंतर मी इथे पाहिलं. अन्यत्र असू शकतात, पण मोरटक्का स्थानी महावाक्य भवन होतं आणि इथे सुद्धा महावाक्य भवन होतं. भालचंद्र शास्त्रींना शंकराचार्यांनी भारताचार्य नावाची पदवी दिली होती, कारण त्यांना शंकराचार्य पदावर बोलवलं होते, त्यांनी नाही म्हटलं होतं. गोळवेलकर गुरुजी आणि ते सहचर होते, मित्र होते, त्यामुळे तो आश्रम त्यांनी गुरुजींच्या सुपूर्द केला पुढे. आणि अशा पद्धतीने 25 वर्ष दरवर्षी न चुकता आम्ही उभयता नर्मदा काठी जात असे आणि आई वडील आधीपासून तिथे सगळी व्यवस्था करून ठेवत असे. इतकी मेहनत माझ्या आईने आधीपासून घेतलेली आहे. शांतपणाच्या वागण्यातनं परमार्थाचं आणि शंकराचार्यांचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि हे आकर्षण सुरू असताना वडिलांचा शब्द मला प्रमाण वाटायचा. सन्माननीय आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर नेहमी म्हणायचे की तुमचं आणि तुमच्या वडिलांचे पितापुत्रांचे नाते वाटत नाही, ते मला गुरु शिष्याचे नाते वाटतात. तुमच्या घरी मी आलो ते माझ्याकडे नेहमी उतरत असत की मला असं वाटतं की तुम्ही गुरु आणि शिष्य याच नात्यामध्ये वावरता. व्रतबंधाने लाभलेले पिता गुरु यांनी एक दिवस डॉक्टर काकाच तुझे खरे सद्गुरू आहेत, त्यांना तू शरण जावंस असं मला सुद्धा वाटतं, तू विचार कर असं सांगितलं. आणि विचारांती आम्ही उभयता डॉक्टर काकांना शरण गेलो. माझ्या वडिलांनीच काकांचं नाव सुचवलं हे मी जेव्हा काकांना सांगितलं तेव्हा काकांना अत्यंत आनंद झाला. यवतमाळच्या सर्व कार्यक्रमांमध्ये काकांचा माझ्या वडिलांना फोन येत असे की तुम्ही येणार ना, आणि माझे वडील आवर्जून जात असत. अशा पद्धतीने सर्व कुटुंबाची अनुकूलता आम्हाला लाभली. या अनुकूलतेमध्ये डॉक्टर सुश्रुत आणि अद्वैत हे 2 मुलं आणि दोन्ही डॉक्टर सुना यांचा आता समावेश झाला. आणि ते आम्हाला प्रवचनाकरता केव्हाही जाताना ते आईला काळजीपूर्वक सांभाळतात. म्हणजे नाथसुना आजीला सांभाळतात. ही पुष्कळ मोठी गोष्ट झाली, त्यामुळे आम्ही प्रवचनांना बाहेर जाऊ शकतो. अशा अनुकूल वातावरणामध्ये वडिलांनंतर माझ्या या गोष्टीचं कौतुक सासऱ्यांनी केलं, पण सासूबाई सुहासिनी जलतारे यांना नाथ भागवतावर मी केलेल्या प्रवचनाचं फार कौतुक असायचं आणि त्यांना अभिमान वाटायचा किंवा माझे हे जावई
भागवतावर प्रवचन करतात, नाथांच्या ओव्यांवर बोलतात. त्यांना वाटलेला अभिमान त्यावेळी मला छान वाटत असे. त्या अकोटला त्यांचं राहणं होतं आणि अशा पद्धतीने आध्यात्मिक वाटचालीची हे सुरू झाली. त्या संस्कारामुळे आज माझा शाळा जयंत सुद्धा मुंबईहून इथे आलेला आहे या सत्कार सोहळ्यामध्ये. आणि माझी साळी डॉक्टर वसुधा हिने माझ्या आध्यात्मिक कार्यामध्ये अत्यंत मदत केलेली आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या यूट्यूब चॅनल्स चालवल्या गेल्या त्या तिच्या मेहनतीमुळे चालवल्या गेल्या. आज तिचे पती आजारी असल्यामुळे येऊ शकली नव्हती. असो, हे सगळे अनुकूलता बघत असताना गंमत अशी आहे की काकांनी मला सांगितलं की ही सगळी अनुकूलता दिसते आहे तुला, आनंदवन, नर्मदा काठ, हे आध्यात्मिक अनुकूलता आणि प्रपंचाची अनुकूलता. पण लक्षात ठेव, ही अनुकूलता बेडी बनू शकते. त्यामध्ये आपण आसक्त होण्याची शक्यता दाट असते. आणि असं ज्या वेळेला काकांनी मला सांगितलं तेव्हा त्या बेडीतून माझी सुटका करून काकांनी बेडा पार करवला. मंदाताईंची जेव्हा भेट व्हायची तेव्हा एक मायेची जवळीक असायची. सांगितलं 3 तपापेक्षा अधिक मंदाताईंच्या हाताने कितीतरी वेळ जेवलो आहे आम्ही. नर्मदा काठी माझ्या 2ही मुलांच्या मौंजी मंदाताईंच्या साक्षीने झाल्या. इथे आल्या मंदाताई प्रत्येक वेळेला मौंजीसाठी, आणि प्रवचनही आणि मुलांच्या मौंजी सुद्धा मंदाताईंनी लावल्या. हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून आजही माझे 2ही मुलं 2ही वेळेला संध्या करतात. प्रातःसंध्या आणि सायं संध्या ते करतात. याचं कारण मंदाताई आणि बालचंद्र शास्त्री भारती यांचा आशीर्वाद असं समजतो, नर्मदाची कृपा समजतो. अशा पद्धतीने अनाग्रही असलेल्या डॉक्टर काकांच्या हातात माझा हात माझ्या वडिलांनी दिला. गुरुरंगी पद्मे मनश्चिन्ह लग्न. मी मनापासून पितृआज्ञा आणि त्यानंतर गुरुआज्ञा म्हणून पुढची वाटचाल सुरू केली. डॉक्टर काकांची गोष्ट अशी की त्यांना कोणतीही गोष्ट काही म्हटलं तरी काका होच म्हणतात. काका कशाला नाही म्हणतच नाही. म्हणजे काकांना सगळं चालतं असा आमचा गोड गैरसमज होता. पण अभ्यासाच्या बाबतीत काका कधीच तडजोड करत नाही. हे मला काकांच्या सहवासात राहिल्यानंतर कळलं. खाण्यापिण्यामध्ये तडजोड चालते, कपड्या लत्त्यामध्ये तडजोड चालते, पण अभ्यासात काका जरा सुद्धा तडजोड सहन करत नाही. तिथे ते आग्रही असतात. आणि हे नवल काकांचं पाहायला मिळालं. अन्यत्र अनाग्रही आणि अभ्यासाच्या बाबत साधका करता आग्रही. सातत्याचा प्रदीर्घ अभ्यास करावा लागतो हे काकांच्या सहवासात कळलं. पण मंदाताई मोरटक्क्याला रात्री 12 वाजता नाथभागवत घेऊन अभ्यासाला सुरुवात करायची. सगळा उत्सवाचा कार्यक्रम झाला की 12 ते 2 ते अभ्यास करायचा आणि सकाळी 5ला प्रवचन असायचं. त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय कधी वक्तव्य करू नये हे काका आणि मंदाताईंकडनं आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालं. त्यामुळे साधा जरी विषय आहे, आता मला फक्त ऋणनिर्देश करायचा आहे पण तरी तो लिहून आणला, विसरेल म्हणून नव्हे, पण कुठलीही गोष्ट आपली ऑन पेपर असली पाहिजे हे त्यांच्यापासून आम्हाला शिकायला मिळालं. कधी कधी असं वाटतं की समर्थांना अखंड स्मरण असून सुद्धा त्यांनी स्मरणी घेतली की नाही हातात, ती आमच्यासाठी घेतली. डॉक्टर काकांना अभ्यासाची गरज नसताना ते आमच्या समोर अभ्यास करत असत. आणि म्हणून मी काकांचा अभ्यास करत असलेला फोटो माझ्या अभ्यासिकेत लावला होता. मंदाताईंना अभ्यास करताना आम्ही प्रत्यक्ष बघत होतो. आणि शिवगड कसं चालतं असं जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले साधकांच्या अभ्यासावर चालतं. तुमच्या येण्यावर म्हटलं नाही, खाण्यापिण्यावर म्हटलं नाही. म्हणजे शिवगडाचं मर्म काय असेल, वर्म काय असेल, एसेन्स काय असेल, तर तो अभ्यासवृत्ती आणि त्याचं सातत्य. हे काकांपासून शिकायला मिळाल्यामुळे मला एका जणांनी प्रश्न विचारला. दुसरीचं जोडपं आमच्या बरोबर आलाय.
की शिवगडमध्ये काय वैशिष्ट्य आहे. म्हटलं इथे प्रसादाचं वगैरे वैशिष्ट्य नाही, इथे फक्त अभ्यासाचंच. इथे जे काही करायचं आहे महत्व ते फक्त अभ्यासाचं, नाही तर बाकी मंदिरांमध्ये गेलं प्रसादाला जाऊन पोचलं की काम झालं. शिवगडला अभ्यास वर्गाला आलं आणि अभ्यास करून आलं तरच काम झालं. आणि हे शिवगडचं महात्म्य काकांनी समजवलं. अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही. आणि म्हणून अभ्यासे न तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अशा पद्धतीने पंचदशीचा अभ्यास करून घेताना पहिल्यांदा भीती वाटत होती आणि मग पंचदशी सांगायचं काम काकांनी दिलं. तच्चिंतनं तत्कथनं मांडनं तत्प्रबोधनम असा द्विवार आलेला पंचदशीतला मंत्र का दोनदा आला हे आम्हाला यावेळेला शिकायला मिळालं. आणि असे भगवत स्वरूप, असे ब्रह्मस्वरूप सद्गुरू डॉक्टर काका मला लाभले आणि त्यांची कृपा लाभली हे माझ्या जीवनातलं परम भाग्य आहे. यापेक्षा श्रेष्ठ भाग्य असू शकते. त्यांनी अनुग्रह देण्याचा अधिकार दिला ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी देण आहे. त्यांनी स्वतःजवळ काही ठेवलंच नाही. आणि असे सद्गुरू असतात हे जेव्हा गौरवाने आपल्याला सांगावंसं वाटतं तेव्हा आपल्या कार्याचा गौरव ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. असे सद्गुरू होणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हा गौरव सोहळा केल्याबद्दल सन्मानपत्राचा खरा अधिकारी मी नसून मी निमित्त मात्र आहे. निमित्त आहे आणि निमित्ताचा धनी केला असे प्राणी तर आपल्यामध्ये मी केलं असं कधीही वाटता कामा नये, म्हणजे वाया जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. निपजती इंद्रियाचे व्यापार परी अकर्तृत्वी चतुर ब्रह्मविद्या देता उदार अपाडा. ते काकांचं वर्णन आहे, मुकुंदराजांनी केलं. ती खरोखर सगळं करतात आणि करोनी काहीच न करीती. हे काकांचं वैशिष्ट्य असतं. अकर्तृत्वी चतुर करोनी काहीच न करीती ही पण मुकुंदराजांची चोरी आहे. आणि त्या सद्गुरू डॉक्टर काकांच्या मुखारविंदातून माझं नाव निघालं, त्यांनी माझी आठवण केली, हाच माझ्यासाठी खराखुरा सन्मान आहे. यापेक्षा मोठा गौरव अन्य काय असू शकतो. परमपूज्य काकांनी माझी केलेली निवड माझ्या जीवनासाठी ही अविस्मरणीय असणार आहे. हे करीत असताना त्यांच्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे एवढा एकच शब्द मी वापरू शकतो. अशा पद्धतीने वाटचाल करायला सुरुवात झाली अनुग्रहाचा अधिकार दिल्यानंतर. पण वाटचाल करत असताना आपल्यासोबत चालणारे तसे मिळाले तर ती वाटचाल कौतुकास्पद होते. म्हणून पुन्हा काकांची ओवी आठवली, चालता तुझिया वाटे मी नसावे एकटे, पाठी असावे रेटे सहचरांचे. म्हणून काकांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांची साथ यामुळे कार्य उभं झालं. त्या कार्याचा मी फक्त एक निमित्त झालो. आणि असं होत असताना कार्य पुढे चाललं. एकदा असं लक्षात आलं की हे आपण केलंच कसं आणि आपण हे करूच शकत नाही. आणि फक्त तुम्हा सगळ्यांमुळे हे कार्य झालं. कुणाकुणाची नावं घेऊ, काही समोर असणाऱ्यांची जर नावं घेतली तर प्रकृतीमुळे येऊ न शकणाऱ्यांची नावं घ्यायची राहतील. आणि आत्ता जे हयातच नाहीत त्यांचीही नावं घ्यायची राहतील. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य झालं. हा गौरव तुमचा आहे. हा गौरव आपल्या सगळ्यांच्या कार्य करण्याच्या प्रवृत्तीचा आहे, सातत्याच्या प्रयत्नांचा आहे. आणि डॉक्टर काकांच्या आशीर्वादामुळे आपल्याला तो प्राप्त झाला आहे. याकरिता ओवी म्हणतो आणि थांबतो. सद्गुरूसी अखंड वंदन वारंवार करी नमन, आपुले चरणी माझे स्थान नित्य असावे. आपुले स्वरूपी मी अभिन्न, हा विश्वास हेची आन, नुरले अन्य कुठले स्थान आपण वाचले. ओवीबद्ध आत्माराम या स्वरचित ग्रंथामधल्या या ओव्या डॉक्टर काकांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे शब्द सुमन थांबवतो. राम कृष्ण हरी.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय होय या उक्तीला धरून आदरणीय सुनीलजी लोले यांनी आपलं सत्कार्याला उत्तर दिलेलं आहे. यानंतर आपल्याला आशीर्वचित करण्याकरता श्रद्धेय मुळे शास्त्री यांना मी विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं आपल्याला आशीर्वचित करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, हा कार्यक्रम इथे वर्धापन दिवसाचा आयोजित केला जातो. प्रत्येक वर्षी सुरुवातीलाच उल्लेख करून देतो, परमपूज्य मंदाताई आणि परमपूज्य डॉक्टर काका उपस्थित असतातच. आज त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे परमपूज्य मंदाताई येऊ नाही शकल्या, परंतु खूप आनंदाची गोष्ट आहे की परमपूज्य डॉक्टर काका आपल्याला इथे आज या सर्व कार्यक्रमाचं अधिष्ठान म्हणून प्राप्त झालेले आहे. सुरुवातीला त्यांचं चरणी वंदन करतो, परमपूज्य डॉक्टर काकांच्या, परमपूज्य मंदाताईच्या. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री समरजीत सिंग गाडगेजी, जे आता काही कार्यक्रम त्यांचा व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना जावं लागलं. आदरणीय श्रीमती आई साईबा, शिवगड चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष पुन्हा समरजीत सिंग गाडगे साहेबच आहेत. ते इतर पदाधिकारी श्री बाळासाहेब सूर्यवंशी, श्रीमती लिमयताई, अन्य पदाधिकारी जिथे आज विद्यमान आहेत ते सर्व, या सगळ्यांना वंदन करतो. आचार्यपदावर आरूढ असलेले सर्व आचार्य यांना वंदन करतो. त्या आचार्यांमध्ये मोठी स्त्री शक्तीसुद्धा इथे आचार्यपदावर आहे, त्या सगळ्यांना वंदन करतो. तो परमात्मा त्या मायेचं सहाय्य घेतल्याशिवाय काहीच करू नाही शकला हो. आणि ही गोष्ट परमपूज्य डॉक्टर काकांनी लक्षात ठेवून एक खूप मोठा स्त्री शक्तीचं इथं रूप उभं केलेलं आहे, त्या शक्तीला वंदन करतो. आणि शिवगड याचा एक समानार्थी शब्द माझ्या लक्षात राहिला. शिवगड म्हणजे आपले चौगुले सर. विशेष दोन्ही समानार्थी शब्द समजतो. मला काही शिवगडमध्ये काही विचारायचं कोणी म्हटलं की मला फक्त यांची आकृती माझ्या डोळ्यासमोर येते. इतके वर्ष त्यांनी इथे खूप मोठी त्याग आणि सेवा केलेली आहे, त्यांना वंदन करतो. आपले चौगुले सरसुद्धा त्यांनी या इथल्या आध्यात्मिक क्षेत्राला खरोखरच शोभा आणून दिली, त्यांना वंदन. इतर सर्व आचार्यांना वंदन. आपण सर्व श्रोतृगण जे इथे विद्यमान आहेत त्यांचं वंदन. पुरस्कार प्राप्त केलेले जे काही मेधावी छात्र म्हणतात त्यांना, मेधावी आपल्या छात्रा, त्यांना सगळ्यांना त्यांचं अभिनंदन, त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन, ते फार महत्त्वाचं आहे. अशा सगळ्यांना वंदन करून, अभिवादन करून आज थोडे एक आशीर्वचन परत थोडेसे 2 शब्द बोलतो आहे. नसा सभा यत्र न सन्ति वृद्धाः न ते वृद्धा येन वदन्ति धर्मं न तत् धर्मं यत्र न सत्यमस्ति न तत् सत्यम यच्छलेनानुविद्धम. 5000 वर्षापूर्वी सभा कशी असावी याचं वर्णन आपले युधिष्ठिर राजे पांडवकालीन असलेले त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज माझ्या सहज लक्षात आलं की आपली ही सभा हे सगळ्या अटी पूर्ण करते. हो, सगळ्या अटीची पूर्तता झालेली आहे. न सा सभा यत्र न सन्ति वृद्धाः, ती सभाच नाही जिथे वृद्ध नाही आहेत. आणि आज आपल्या या सभेला परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य डॉक्टर लुले यांच्या मातोश्री हे इथे आशीर्वाद द्यायला हजर आहे. त्यांनी काही न बोलता इथे हजर राहणं हा खूप मोठा आशीर्वाद आहे. मग मी काय आशीर्वाद पर बोलू असं मला प्रश्न पडला खरं म्हणजे.
त्यांची उपस्थितीच ही आशीर्वादपर आहे. न सा सभा यत्र न संती वृद्धा न ते वृद्धम ये न वदंती धर्मम. ते वृद्धच नाही की जे धर्म बोलत नाही हो. वृद्ध लोकांनी धर्मच बोलायचा असतो असं युधिष्ठिर राजे सांगून गेलेले आहे. न तत् धर्मम यत्र न सत्यम असती. तो धर्मच नाही ज्याच्यामध्ये सत्याचं उद्बोधन केल्या गेलेलं नाही आहे. न तत् सत्यम यत् छलेनानुविद्धम. आणि तो सत्य, तो धर्म नाही ज्याच्यामध्ये छल आणि कपट असेल, तो सत्य नाही, ते धर्म नाही. हे दिलेलं आहे. धर्मराजांनी उद्धृत केलेले हे वाक्य आहे, ते सहज मला आठवलं आणि आपली सभा त्या सर्व अटींची परिपूर्णता करते आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. या वृद्ध व्यक्तींना पुन्हा सादर नमन करतो आणि थोडसे 2 शब्द बोलतो. अन्न हे पूर्ण ब्रह्मची वेळ होत आली आहे, कल्पना आहे मला त्याची. गेली जवळजवळ 12 वर्ष झाली हा कार्यक्रम सतत सुरू आहे. आणि एखादा कार्यक्रम जर सतत सुरू असेल, लक्षात ठेवायचं, तो दीर्घकाळ चालत असेल, व्यवस्थित चालत असेल, उत्साहाने त्यामध्ये लोक सहभागी होत असतील, तर त्यामागे खूप मोठं एक आध्यात्मिक अधिष्ठान असलंच पाहिजे. ही अट पूर्ण झाल्याशिवाय असे कार्यक्रम होऊच शकत नाही. आज आपल्यासमोर विद्यमान असलेले आपले सगळ्यांचे आणि सर्व बाकीच्यांचे सुद्धा परमगुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी वयाच्या 52व्या वर्षी व्यावहारिक सत्तेतून राजीनामा देऊन एक मशाल पेटवली त्यांनी. ती घेतली खांद्यावर आपल्या आणि खांद्यावर घेऊन ते निघाले, एकटेच निघाले सुरुवातीला. कशाची मशाल होती? आपल्या धर्माने ज्या तत्वाचा आपल्याला उपदेश केलेला आहे, वानप्रस्थाचं जे वय आहे त्या वयामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे हे काकांनी ग्रंथांमध्ये वाचलं होतं त्यावेळेस. आणि त्याचं प्रत्यक्ष आचरण त्यांनी सुरू घेतलं आणि वेदांताचा प्रचार प्रसार एकट्याने सुरू केला. आणि बघा, निर्धार, सद्गुरूचा कृपाबळ आणि दृढ इच्छाशक्ती याच्या बलावर काय होऊ शकते, आज आपण सगळे त्याचे इथे साक्षी आहोत. ती मशाल त्यांनी एकट्याने घेऊन चालले पुढे. त्यांना सगळं अनुकूल वातावरण मिळत गेलं. त्या मशालीला त्यामध्ये तेल टाकण्यासाठी परमपूज्य मंदताईची त्यांची भेट झाली पुढे आणि ती मशाल पुन्हा चांगली प्रज्वलित झालेली आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की ती ही अशी पेटलेली मशाल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर परदेशात सुद्धा ते मशाल घेऊन गेले. आणि तिथे जी जिज्ञासू साधक आहे त्यांनी आपली मेणबत्ती त्याच्यावरून पेटून घेतलेली आहे. आता त्या साधकांचं हे जबाबदारी आहे, कारण परमपूज्य डॉक्टर काका कुठल्या परिस्थितीत आहे आपण सगळं बघतो की त्यांनी ते मेणबत्तीची मशाल करावी आणि ती मशाल त्यांनी आपल्या खांद्यावर वाहून न्यावी, तरच काहीतरी जीवनाचं सार्थक आहे असं आपल्या लक्षात आलं असेल. मला आता बोलण्याचं खूप उमाळे येतात, परंतु काय करू, आता यांचं कार्य सांगण्यासाठी मी जर इथे आज बोलायला लागलो तर पुढच्या वर्षीचा अभ्यास वर्ग येईल तोपर्यंतही बोलणं संपणार नाही. असं फार सांगत नाही. आपण सगळे परमपूज्य डॉक्टर काकाच्या प्रशिक्षणाखाली पूर्ण तयार झालेले आहात आणि थोडक्यात शब्दांमध्ये शब्दाच्या पलीकडे काय आहे ते तुम्हाला समजण्याची क्षमता आलेली आहे असं मी समजतो. शब्दावाचून कळले सारे, शब्दाच्या पलीकडले, अशी परिस्थिती असल्यामुळे आता जास्त काही आणखी बोलत नाही. मी फक्त एवढंच इच्छा व्यक्त करतो की यांची मशाल आपण आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, आपण ती समर्थपणे पुढच्या पिढीलाही सोपवायची आहे आणि ती सारखी त्याचं मशाल विझली नाही पाहिजे याची आपल्याला खबरदारी बाळगायची आहे. आणि आज तयार झालेली आचार्यांची ही जी चमू आहे, जी यांनी खूप विचारपूर्वक तयार केलेली आहे, ते खरोखरच समर्थपणे हे कार्य करत आहे. या अशा सगळ्या कार्याला परमपूज्य डॉक्टर काका आपल्याला आशीर्वाद देव, तो परमात्मा याला तथास्तु म्हणो. एवढे शब्द व्यक्त करून मी माझे थोडेसे 2 शब्द संपवतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रकाश शास्त्रीजी गुळे
याने आपल्याला आशीर्वचित केलेला आहे. त्यांच्या मनोगतामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आलेला होता, तो म्हणजेच शिवगड म्हणजे चौगलेसर आणि चौगलेसर म्हणजे शिवगड. हे आयडेंटिफिकेशन खरोखरच बरोबर आहे. आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी जी ज्योत किंवा जी मशाल पेटवलेली आहे ती पुढे नेण्याचं काम तुम्हा सर्वांचं आहे. यानंतर या कार्यक्रमाचं आभार सत्र व्यक्त करण्याकरिता शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या सहसचिव सो निलिमा लिमे यांना मी विनंती करतो की आपण आपले आभाराचं सत्र पूर्ण करायचं आहे. रामकृष्ण हरी. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने 2 दिवसांचा आत्मशतकम या स्तोत्रावर आधारित अभ्यासवर्ग आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचा 12वा वर्धापन दिन इथे संपन्न झालेला आहे. परमपूज्य डॉक्टर काकांच्या आशीर्वादाशिवाय कोणताच कार्यक्रम, कोणताच संकल्प हा पुरा होत नाही. त्यामुळे आपण त्यांच्या कायमच सगळेजण ऋणामध्ये राहू. परमपूज्य मंदाताई यांनी दिलेलं आशीर्वचन आणि त्याबरोबर रोज येणारा एक फोन की कसं चाललं आहे कार्यक्रम, खूप शुभेच्छा, खूप आशीर्वाद, अशा मंदाताईंच्या ही ऋणामध्ये आपण कायम राहू. 3 दिवस आपल्या अनमोल मार्गदर्शन देण्यासाठी श्रद्धेय मुळे शास्त्री काका इथे उपस्थित राहिले आणि त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला खूप लाभ झाला, याबद्दल त्यांचे खूप आभार. अतिशय व्यग्र असतानासुद्धा शिवगडचा वर्धापन दिन हा तुम्ही सर्वांनीच इथून पुढे चालू ठेवायचा आहे. त्याच्यासाठी अभ्यासवर्ग ही जबाबदारी यांची आहे असं सांगितल्यानंतर 1 वर्ष आधी आपलं कॅलेंडर लॉक करणारे आपल्या सर्व उपस्थित आचार्यांचे खूप आभार. त्याचबरोबर ऑनलाईन, ऑफलाईन अशी मदत करणारे सर्व कार्यकर्ते, फुलांची सजावट करणारे डॉक्टर काजरेकर काका, व्हिडिओ, मांडव याची व्यवस्था करणारे, तसेच भोजन कक्ष सांभाळणारे अन्नपूर्णा कक्ष, या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. यामध्ये कोणी माझ्याकडून नाव घ्यायचं राहिलं असेल तर सगळ्यांचे आभार मानते. तसेच पत्रकार व उपस्थित मुरगुडमधील प्रमुख मान्यवर यांचेही खूप आभार मानते. आणि पुढच्या वर्धापन दिनाला तोपर्यंत होणाऱ्या अनेक अभ्यासवर्गांना आपण याच संख्येने उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आमंत्रण आहे. जय जय रघुवीर समर्थ.